देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत। अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी अचानक वाढल्यानेही अनेक अपघात होतात। अनेक वेळा या अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील होतात। अशाच एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय। हा व्हिडिओ अतिशय हृदयद्रावक आहे। या व्हिडिओमध्ये अचानक जोरदार प्रवाह आल्यानं शेकडो गुरं नदीत वाहताना दिसत आहेत। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका नदीला अचानक जोरदार प्रवाह आल्याचं दिसून येतोय। त्या नदीत शेकडो गायी आणि म्हशी दिसतायत। पाण्याच्या जलद प्रवाहामुळे त्या गायी आणि म्हशी नदीत वाहताना दिसतायत। काही गायी आणि म्हशी नदीतून बाहेर पडून किनाऱ्यावरती पोहोचण्यात यशस्वी झाल्या, परंतु त्या नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यात अनेक गायी आणि म्हशी वाहून गेल्या। हा हृदयद्रावक व्हिडिओ मध्य प्रदेशातील मेहर येथील आहे। हा हृदयद्रावक व्हिडिओ मेहर येथील आहे, जो आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। मेहरमधील रामनगर परिषद क्षेत्रातील कोरोडिया गावातील वार्ड क्रमांक 4 मधला हा व्हिडिओ आहे। प्रत्यक्षात आजही येथील लोक सुविधांपासून वंचित आहेत। इथं पूल नसल्यामुळे गावकऱ्यांनी शेकडो गुरं जबरदस्तीनं वाहत्या नदीत टाकली। त्यानंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि गायी आणि म्हशी त्यात वाहून गेल्या। मुसळधार पावसामुळे शेकडो गायी आणि बैल वाहत्या नदीच्या नाल्यात तरंगताना दिसले। कोरोडिया गाव नगर परिषद हद्दीत येत असलं तरी सुविधांपासून वंचित आहे। पावसाळ्याच्या 4 महिन्यात हे गाव शहरापासून पूर्णपणे तुटून बेटात रूपांतरित झालं। तिन्ही बाजूनी बादसागर धरण आणि एका बाजूला नदी असल्यानं ग्रामस्थांना ये-जा करण्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय। राकेश कुमार पटेल या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे, जो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल 5 लाखहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे, तर जवळपास 2 लाखहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत।